मशाल नेटवर्कमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. राहुल गांधींनी या यांचा अपमान केलेला आहे. पंतप्रधान आपले आहेत यांचा अपमान केलेला आहे. या निषेधात आपण बीजेपीचे सगळे कार्यकर्ते अप्रोच करू आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. आपल्यासोबत आहे बीजेपीचे वरिष्ठ अधिकारी. आपण त्यांच्याशी जाणून घेऊ. सर, आपण जो अप्रोच चालू आहे हे काय बोलणार आपण? संसदेमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ज्या प्रकारे मोदीजींबद्दल वक्तव्य केलं हे अतिशय निषेधार्ह आहे. काँग्रेसची नेहमीच मानसिकता राहिली आहे. खालच्या वर्गाबद्दल त्यांना अजिबात आपुलकी नाही आहे आणि अशा प्रकारच्या वक्तव्यातून हे दिसून येत आहे. म्हणून भारतीय जनता पार्टी या राहुल गांधींच्या वक्तव्याचा ओबीसी समाजाबद्दल त्यांनी जे वक्तव्य केलं, ओबीसी समाजाचा अपमान केला, त्याचा निषेध करत आहे. आपण नेहमीच बघितलं असेल की ज्या वेळेला या देशामध्ये काँग्रेस व्यतिरिक्त इतर पक्षांचे खालच्या वर्गातले कोणी पंतप्रधान झाले हे काँग्रेसला नेहमी खटकत असतं आणि त्यांची कृती त्यांच्या ह्या वक्तव्यातून दिसून येते. म्हणून भारतीय जनता पार्टी मोदीजींचा ज्या पद्धतीनं राहुल गांधींनी अपमान केला आहे त्याचा जाहीर निषेध करते आणि नेहमीच अशा प्रकारच्या वक्तव्य करून राहुल गांधी हे दाखवून देत असतात की त्यांना ओबीसी समाज यांच्याबद्दल किती अनादर आहे. ते काँग्रेसकडून एक असा प्रश्न विचारला जातो का विरोधकांनी का विरोध केला नाही पाहिजे का? विरोध करायला हरकत नाही ना. विरोधकांनी विरोध तर केलाच पाहिजे, परंतु ज्या पद्धतीनं ते ओबीसी समाज आणि त्यांचा अपमान करत आहेत हे सहन होण्यासारखं नाही. त्यांनी सन्मानाच्या मार्गाने विरोधकांना विरोध करणं हे त्यांचं कामच आहे, परंतु अशा प्रकारचे वक्तव्य करून हे विरोध करणं हे चुकीचं आहे. आपल्या पक्षावरती काही आरोप होतात का ईडीचा धाक दाखवून त्यांना ब्लॅकमेल करतात असं तुमच्यावर आरोप होतं किंवा तुमच्या पक्षावर. आपण या संदर्भात काय बोलणार? एक लक्षात घ्या, ज्याला कर नाही त्याला डल नाही. लक्षात घ्या, तुम्ही खोट्या पद्धतीने जर काय म्हणतात मालमत्ता कमावली नसेल, तुमच्याकडे कुठल्याच प्रकारचं तुम्ही अनधिकृत संपत्ती नसेल तर कोणाला घाबरायचं कारण आहे? ज्या वेळेला इथे न्यायव्यवस्था आहे, न्यायालयामध्ये तुम्हाला या संदर्भात सगळ्या काही गोष्टी न्याय मागता येतो आहे. तुम्ही ह्या काँग्रेसच्या काळामध्ये असू दे किंवा सत्तेचा दुरुपयोग करून ज्या लोकांनी हे सगळे अनधिकृतपणे संपत्ती कमावलेले आहे त्यांच्याकडे ईडी जाते आणि त्यांच्याकडचं सगळं जे आजपर्यंत ईडीने जवळजवळ 5,000 कोटीची मालमत्ता जप्त केलेली आहे. हे कुठेतरी सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. हे विरोधकांना आता त्यांच्या सगळं गळ्याशी आलेलं आहे. त्यांनी केलेल्या चोऱ्या माऱ्या हे खपून घेतलं जात नाही, म्हणून अशा प्रकारे ते आरोप करतात. धन्यवाद. मशाल चॅनलशी बोलण्याबद्दल. काँग्रेसकडून असं